बल आणि गती. जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो. गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही. आपण ब्रेक लावल्याशिवाय गतिमान वाहन थांबत नाही. अगदी गडगडत जाणारी वस्तू सुद्धा काही अंतर गडगडत जाऊन थांबते, कारण जमिनीने तिला विरोध केलेला असतो. स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तू थांबवण्यासाठी बल आवश्यक असते. वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो. बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो. जेव्हा आपण रबर बँड, स्प्रिंग, स्पंज किंवा चिखलावर बल प्रयुक्त करतो तेव्हा आकार बदलल्याचे निरीक्षणास येते. जेव्हा आपण वस्तू ढकलतो, खेचतो किंवा फेकतो तेव्हा त्यावर बल प्रयुक्त करतो. त्यामुळे आपण वस्तूला गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तू थांबवू शकतो. बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे. वास्तविक बल दृश्य स्वरूपात नसते, पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादे पुस्तक टेबलावर ठेवले जाते तेव्हा टेबल त्यावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त करते, पण ते दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणजे पुस्तक स्थिर राहिलेले फक्त निरीक्षणास येते. जेव्हा चेंडू जमिनीवर आदळतो तेव्हा तो वरच्या दिशेने उसळतो. हा बलाचा दृश्य परिणाम होय. एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असणारी भौतिक राशी म्हणजे बल होय. बल हे एका रेषेत विशिष्ट दिशेने कार्यरत असते आणि त्याला काही परिणाम असते. म्हणून बलाचे वर्णन करताना आपण परिमाण व त्याचबरोबर बल प्रयुक्त होण्याची दिशा या दोन्हींचे उल्लेख करावे लागतात.